नमस्कार. जय हिंद. बीजे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, बरेच दिवस झालेले आहेत मी व्हिडिओ बनवला नव्हता. तर हा आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तो पण महाराष्ट्र होमगार्डवर असणार आहे मित्रांनो. कारण की एक परिपत्रक आलेलं आहे. ती माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि ते सांगणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये असं आहे, मी जास्त तुमचा वेळ घेत नाही. आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर महाराष्ट्र शासन गृह विभाग महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य 20 ऑगस्ट 2025 पत्रक आहे मित्रांनो. कारण की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली नसणार हे मला माहितच आहे. त्यामुळं आपला चॅनल बीजे अकॅडमी या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये जे दिलेलं आहे परिपत्रक आहे, विषय आहे जिल्हा कार्यालयाचे पटावरील होमगार्ड यांचे दर 3 महिन्यांनी संमेलन भरवण्याबाबत. ओके. काय म्हणले त्यांनी? दर 3 महिन्यांनी जिल्हा कार्यालयाचे पटावरील होमगार्ड यांचे दर 3 महिन्यांनी संमेलन भरवण्याबाबत. तर मित्रांनो, संदर्भ सुद्धा दिलेले, संदर्भ पाहून घ्या तुम्ही. यामध्ये सांगितलेलं आहे, होमगार्ड ही मानसेवी संघटना असून पोलीस दलास कायदा व सुव्यवस्था राखणे कामी सहाय्य करण्यासाठी पोलीस महासंचालक मुंबई यांच्या मागणीनुसार कर्तव्यावर तैनात करण्यात येतात. होमगार्ड हे मानसेवी पद आहे. होमगार्डचा वापर बहुतांश पोलीस दलाचे सहाय्यार्थ करण्यात येतो. होमगार्ड यांच्या स्वतःच्या तसेच सर्वांच्या मिळून काही अडचणी असू शकतात. बरोबर आहे. बऱ्याच अडचणी असतात मित्रांनो. आता तुम्हाला माहीतच आहेत की होमगार्ड जे काही संघटना आहे किंवा होमगार्डचा जो जवान आहे त्यांच्या खूप साऱ्या अडचणी असतात आणि जे हे संमेलन भरवण्यात येणार आहे, कारण की ते दर 3 महिन्यांनी संमेलन भरवलं पाहिजे असं म्हणून सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि हे भरवणं अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये तुमच्या ज्या काही अडी-अडचणी आहेत त्या संपूर्ण तुम्ही मांडू शकता त्यामध्ये. ते कशा पद्धतीने ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांना शेअर सुद्धा करा. मित्रांनो, कमेंट सुद्धा करायला विसरू नका जर तुमच्या काही अडचणी असतील तर. तुम्हाला पुढची माहिती मी सांगणार आहे. या सर्व बाबी विचारात घेता होमगार्डच्या असणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी म्हणजे प्रत्यक्ष संपर्क साधून अडचणीवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे. यास्तव मित्रांनो, ही अशी माहिती जर आली तर म्हणजे खरोखरच असं वाटायला लागतं की जबरदस्त, कारण की होमगार्ड या संघटनेमध्ये खरोखरच परिवर्तन होण्यास म्हणजे सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी तुमचा भत्ता सुद्धा वाढलेला आहे. तसंच जे काही राहिलेले होमगार्ड जवान होते, कारण की त्यांचे 15 दिवसाची जी काही ट्रेनिंग होती ते झाल्यानंतर लगेच त्यांची ट्रेनिंग म्हणजे 28 दिवस 4 आठवड्याची ट्रेनिंग मित्रांनो ती सुद्धा संपूर्ण झालेली आहे. त्यामुळं याच्यामध्ये हळूहळू का होईना, कारण की ससा आणि कासव असतो. ससाच्या गतीनं जर गेलं तर प्रॉब्लेम होऊ शकतं. कासवाच्या गतीनं जर गेलं तर 100% याच्यामध्ये बदल हा 100% होणारच आहे. त्यामुळं बी पॉझिटिव्ह राहा मित्रांनो, कारण की निगेटिव्ह विचार आपल्याला कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीत. पॉझिटिव्ह जेवढं राहणार तुम्ही तेवढं जास्त वेळ तुम्ही टिकून राहणार. चला, महत्वाची माहिती पाहूया आपण. बाकीच्या गोष्टी जर अशा चालत राहणार मित्रांनो, कारण की तुम्हाला ते उदाहरणासकट सांगावं लागतंय. आता यामध्ये त्यांनी बोललेले आहे पहा, अडचणीवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणले होते. यास्तव जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी प्रत्येक 3 महिन्यातून एकदा होमगार्डचे संमेलन आयोजित करावे. सदर संमेलनात होमगार्ड विभागाकडून करण्यात येत असलेल्या सुधारणांबाबत माहिती करून द्यावी. जे काय आता ह्याच्यामध्ये सुधारणा होणार त्याबाबत माहिती करून घ्यावी, कारण की वरच्या लेवलला खरोखरच पॉझिटिव्ह विचार चालू आहेत. यामध्ये अजून एक विचार पहा मित्रांनो, तुम्हाला पडतंय का? कारण की हे याच्यामध्ये नाही, एक वैयक्तिक तुम्हाला सांगतो माहितीस्तव. कारण जसं गोवा राज्याचं सरकारनं त्यांना टोटल 15 वर्षानंतर डायरेक्ट पोलीस कॉन्स्टेबलची पोस्ट देण्यास म्हणजे त्यांनी अनुमती दिली होती. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं जे म्हणजे होमगार्ड जवान आता 3 वर्ष त्यांनी जर सेवा बजावली तर त्यांना 3 वर्षानंतर त्यांना म्हणजे 5% आरक्षणाचं पोलीस भरती किंवा इतर भरतींमध्ये त्यांना आरक्षण दिलं जातं. तर यांनी असं जर केलं, कारण की होमगार्डची जी काही ट्रेनिंग आता बऱ्याच मुलांनी केलेली आहे, आता जे काही यंग मुलं त्यांनी सुद्धा करून आलेले आहेत, त्यामुळं त्यांना माहित आहे होमगार्ड आणि पोलीस हे काही वेगळं नाहीये. कारण की एका महिन्यामध्ये जेवढं त्या 9 महिन्यामध्ये जेवढं त्या पोलिसांना शिकवलं जातं तेवढं जवळपास एका महिन्यामध्ये यांच्याकडनं सगळं संपूर्ण ट्रेनिंग सेंटरवर कंप्लीट करून घेतली जाते. तर मित्रांनो, त्यांनी 3 वर्ष जर सेवा होमगार्डमध्ये जर बजावली, जर असं झालं तर, जर तरची गोष्ट आहे मित्रांनो, फक्त लक्ष द्या, जर तरची गोष्ट आहे. जर असं झालं तर 100% खरोखरच ह्याच्यामध्ये बदल होण्यास काही म्हणजे अडचण नाहीये. जसं त्यांनी 15 वर्षानंतर पोलिसाची पोस्ट दिली, त्याच पद्धतीनं यांनी सुद्धा, महाराष्ट्र सरकारने सुद्धा 3 वर्षामध्ये जे काही 5% आरक्षण लागू होतं तेच 5% आरक्षण न देता डायरेक्ट 3 वर्षानंतर यांची पात्रता पाहून यांची जी काही फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा पेपर वगैरे नॉर्मल जसं डिपार्टमेंटल PSIच्या एक्झाम वगैरे होतात त्याच पद्धतीने जर केलं आणि 3 वर्षानंतर त्यांनी डायरेक्ट पोलीस कॉन्स्टेबलच्या पोस्टसाठी यांना पात्र जर ठरवलं तर कसं होईल? तुम्ही नक्की कमेंट्स मध्ये सांगा मित्रांनो.
कारण बदल हे होत आहे आणि या बदलांमध्ये जर आणखीन काही म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काही प्लॅनिंग किंवा काही विचार वगैरे असेल की संघटनेमध्ये म्हणजे सर्व होमगार्ड जवानांना काही त्याचा फायदा होईल, अशा पद्धतीचे कमेंट्स तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये करा. कारण 3 वर्षामध्ये जर त्यांना आरक्षण बाबा ठीक आहे, आता ऑलरेडी आरक्षणासाठी एवढ्या गोष्टी होतच आहेत, तरी ते आरक्षण काढून डायरेक्टली 3 वर्षानंतर कॉन्स्टेबलची जर पोस्ट दिली तर कसं होईल? जर तरची गोष्ट आहे मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. ठीक आहे. पहा आता पुढे काय म्हणले त्यांनी, आयोजित करावे सदर संमेलनात होमगार्ड विभागाकडून करण्यात येत असलेल्या सुधारणांबाबत माहिती करून द्यावी, तसेच भविष्यातील प्रस्तावित उद्दिष्टांबाबत थोडक्यात माहिती करून द्यावी, जेणेकरून होमगार्ड विविध संघटनांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. अशा प्रकारे आयोजित करण्यात येणाऱ्या संमेलनाबाबत मुख्यालयास अवगत करावे. तसेच संमेलनाची इतिवृत्त घेण्यात आलेल्या निर्णयासह 8 दिवसात मुख्यालयात सादर करा, असे संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आले होते. तथापि कोणत्याही म्हणजे ऑलरेडी त्यांनी कळवलं होतं, पण असं कुठलाही म्हणजे जिल्हा होमगार्ड कार्यालयाने म्हणजे कार्यवाही केली नव्हती. तथापि कोणत्याही जिल्हा कार्यालयाने तसे केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे होमगार्ड हे राजकीय किंवा इतर मंडळीच्या आहारी जाऊन मुख्यालयास तसेच शासनास वारंवार सामूहिक किंवा वैयक्तिक अर्ज फाटे जिल्हा समादेश यांच्या मान्यतेने करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब होमगार्ड अधिनियम 1947 मधील नियम 6 नुसार होमगार्डच्या शिस्तीस बाधा आणणारी असल्यामुळे या परिपत्रकाद्वारे खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहे. तर मित्रांनो, 1 नंबरला दिलं कॅलेंडर वर्षात दर 3 महिन्यांनी म्हणजे मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर कॅलेंडर वर्षात दर 3 महिन्यांनी या म्हणजे आता सांगितलं तुम्हाला या महिन्यात पटावरील होमगार्ड यांचे संमेलन भरविण्यात यावे. अशा प्रकारे आयोजित करण्यात येणाऱ्या संमेलनाबाबत मुख्यालयास अवगत करावे. सदर संमेलनास उपस्थित राहणाऱ्या होमगार्ड यांना त्या दिवसाचा नियमानुसार कर्तव्य व उपहार भत्ता अदा करण्यात यावा. तसेच जे होमगार्ड पूर्वानुमतीशिवाय किंवा संयुक्तिक कारणाशिवाय गैरहजर राहतील त्यांच्यावर अधिनियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी व संमेलनाची इतिवृत्त घेण्यात आलेल्या निर्णयासह 8 दिवसात मुख्यालयास सादर करावे. मित्रांनो, अतिशय महत्वाची माहिती आहे, बरोबर आहे. आता पुढे काय म्हणलेले त्यांनी 2 नंबर मध्ये पहा, तसेच होमगार्डच्या अडी अडचणी तक्रारी यांचे निराकरण समादेशक जिल्हा समादेशक यांच्या स्तरावर करण्याची कार्यवाही करण्यात यावी व आवश्यकता असल्यास होमगार्डचे विनंती अर्ज तक्रार अर्ज समादेशक जिल्हा समादेशक यांचे मार्फत मुख्यालयात सादर करण्यात यावे. होमगार्ड तक्रार अर्ज विनंती अर्ज परिमंडळ अधिकारी तालुका समादेशक यांना सादर करतील. प्राप्त अर्जावर पुढील कार्यवाही करण्यासाठी परिमंडळ अधिकारी तालुका समादेशक हे समादेशक जिल्हा समादेशक कार्यालयास अर्ज सादर करतील व आवश्यकता असल्यास समादेशक जिल्हा समादेशक हे अर्ज शिफारशीसह महासमादेशक कार्यालयास पाठवण्याची कार्यवाही करतील. जिल्हा समादेशक यांच्या मान्यतेशिवाय प्राप्त अर्जावर मुख्यालय स्तरावरून कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही. या कार्यपद्धतीबाबत जिल्ह्यातील सर्व होमगार्ड किंवा होमगार्ड मानसेवी अधिकारी यांना अवगत करण्यात यावे. होमगार्ड त्यांच्या 3 नंबरचा पहा मित्रांनो, होमगार्ड त्यांच्या समस्या तक्रारी अडीअडचणी याबाबत कर्मचारी अधिकारी यांच्यावर राजकीय दबाव तंत्राचा वापर करतात. तसेच विविध संघटनांमार्फत दबाव तंत्राचा वापर करतात किंवा समादेशक जिल्हा समादेशक यांची परवानगी न घेता परस्पर महासमादेशक उपमहासमादेशक यांना भेटतात. ही बाब शिस्तीला धरून नसून असे करणारे होमगार्ड अधिनियमानुसार कडक कारवाईस पात्र ठरतील. याबाबत सर्व होमगार्डना कळविण्यात यावे. मित्रांनो, अशा काही बाबी सुद्धा घडत असतात. त्यामुळं जे प्रोटोकॉल जो असतो तो प्रोटोकॉल त्या पद्धतीने तुम्हाला प्रोटोकॉल फॉलो करायचा आहे. जी गोष्ट जिथं करायची आहे तिथंच करायचं. ऑलरेडी आपण म्हणजे जे पण काही करतात की बाबा डायरेक्टली प्रोटोकॉल न पाळता म्हणजे जे स्टेप दिली आहे स्टेज, त्या स्टेज नुसार तुम्हाला जे पण काही अर्ज असतील, जे पण काही तुमच्या अडीअडचणी असतील ते तिथे तुम्हाला सादर करायच्या. जर तिथं काही गोष्ट न झाली तर त्यांच्या वरचा अधिकारी असतो त्यांना तुम्हाला ती गोष्ट कळवायची आहे मित्रांनो. ठीक आहे. आता पुढे काय म्हणलेलं आहे त्यांनी 4 नंबरचा पहा, तथापि होमगार्ड अधिनियम 1947 मधील कलम 6 मधील पोट कलम 3 नुसार समादेशक जिल्हा समादेशक आदेशामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही होमगार्ड सदस्याला महासमादेश यांच्याकडे तसेच महासमादेश यांच्या आदेशामुळे व्यथित झालेल्या अशा कोणत्याही होमगार्ड सदस्याला राज्य शासनाकडे अशा आदेशाची नोटीस त्याच्यावर बजावण्यात आल्याच्या दिनांकापासून 3 दिवसाच्या आत अशा आदेशाविरुद्ध अपील करता येईल. 5 नंबरचं दिलेलं आहे मित्रांनो, सदर परिपत्रक समादेशक सर्व जिल्हा समादेशक कार्यालयाने आपल्या नोटीस बोर्डावर दर्शनीय भागात लावण्याची कार्यवाही करावी, जेणेकरून होमगार्डला याबाबत सविस्तर माहिती मिळेल. ठीक आहे. जर तुम्हाला आणखीन याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला संपूर्ण पत्रक जे काही परिपत्र आहे मित्रांनो मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे आणि यामध्ये जे काही माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते जर बदल झालं तर खरोखरच जबरदस्त, सोने पे सुहागा.
आता बाकी म्हणजे आता हे आपले रितेश कुमार जे साहेब आहेत त्यांच्या सहीनुसार आहेत मित्रांनो, पोलीस महासंचालक तथा महासमाजाचे होमगार्ड महाराष्ट्र राज्य. हे अशा पद्धतीने त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळं जे पण काही आहे, आता प्रत पण दिली, अभिलेख शाखा होमगार्ड मुख्यालय यांना प्रत माहिती तथा पुढील कारवाईकरिता सादर. अशा पद्धतीची ही माहिती होती मित्रांनो, आणि मी तुम्हाला ते तुमच्यापर्यंत सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही अडचणी असतील तर शेवटी आपला कमेंट्स बॉक्स आहे, त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता, ज्या पण काही होमगार्ड संदर्भातल्या अडचणी असतील मित्रांनो. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, ते विसरू नका, जेणेकरून जवळपास आता महाराष्ट्रामध्ये आपला एकमेव हा विजय अकॅडमी चॅनल आहे, जे पोलीस भरती व इतर भरतीच्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ बनवत जातो. आणि जो तुमचा विषय होमगार्डचा विषय आहे, तो होमगार्डचा विषय सुद्धा आपल्या चॅनलवर आपण धरून ठेवतो मित्रांनो. कारण कुठलीही माहिती आली तर तुम्ही मागचे आपले सगळे व्हिडिओ पाहू शकता. यामध्ये आपण होमगार्ड संदर्भात सुद्धा माहिती टाकतो मित्रांनो. प्रत्येक माहिती आपण होमगार्डची संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं एक विश्वासू आणि भरोसेमंद चॅनल म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता मित्रांनो. जय महाराष्ट्र.